हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण सार्वजनिक आरोग्य विभाग भरती 2026 संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत. आणि काल रात्री 10च्या सुमारास एक नवीन राजपत्र प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामधील 13 पदांची पात्रता बदललेली आहे. मग ती जी 13 पदं आहेत ती कोणती आहेत, त्याचबरोबर त्यांची नवीन पात्रता काय असणार आहे, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की एवढे जे अपडेट येत आहेत, नवीन जी-आर येत आहेत, नवीन राजपत्र येत आहेत, नवीन परिपत्रक येत आहेत, त्याचं एकच कारण आहे की जाहिरात त्यांना काढायची आहे आणि 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यामुळं जे कोणी विद्यार्थी सार्वजनिक आरोग्य विभागाची तयारी करत आहेत, त्यांनी जोमाने अभ्यासाला लागा. जाहिरात खरोखर येणार आहे. तर आता ती 13 पदं कोणती आहेत, त्या राजपत्रामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे, नवीन सेवा प्रवेश नियम जे प्रसिद्ध झालेले आहेत, ती कोणती आहे, ती सगळी माहिती आपण पाहूया. सविस्तर माहिती दिली आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी एमपीएससी पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सी मध्ये समाविष्ट झालेली आहे. तर या पुस्तकामध्ये कंबाईन ग्रुप सी चे जे पेपर आहेत 2018 पासून 2026 पर्यंत झालेले, ते सगळे पेपर स्पष्टीकरणासह उत्तरासह दिलेले आहेत. आणि हे जे पुस्तक आहे बी पब्लिकेशन पुणे यांचं, ज्याचे संपादक अजित कुमार आहेत, हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहे. तर बी पब्लिकेशन पुणे याचे संपादक अजित कुमार आहेत. यांनी तलाठीसाठी गटचे जे झालेले पेपर आहेत 2018 पासूनचे, त्या सगळ्या पेपरचं विश्लेषण या पुस्तकात दिलेलं आहे. हे पुस्तक अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर तसंच सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 4 कधीचं आहे, 28 जुलै 2026 ला हे म्हणजे मान्यता दिली राज्यपालांनी, परंतु काल प्रसिद्ध झालेलं आहे रात्री 10 वाजता. त्याच्या पुढे पाहता याच्यात एकूण 12 पानं दिलेली आहेत. किंमत त्याच्याशी आपल्याला काही महत्त्व नाहीये. तर सार्वजनिक आरोग्य विभाग या संदर्भात आहे अधिसूचना. आता त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे ते पहा. आपण 12च्या 12 पानं पाहणार नाही आहोत, परंतु जे महत्त्वाचं आहे ना तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, भारताचे संविधान क्रमांक संकीर्ण 2025, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 309च्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत काढलेले विद्यमान सर्व नियम, आदेश किंवा सलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा योजनेतील प्रभारी परिसेविका, परिचारिका, भौतिकोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, औषध निर्माता, औषध निर्माताचं सुद्धा याच्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्युत हृदयस्पंदनालय तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक, सामाजिक मार्गदर्शक, व्यवसायोपचार तज्ज्ञ, दंत स्वच्छता तज्ज्ञ आणि नळ कारागीर गट क या पदांच्या सेवा प्रवेशाचे विनियम करणारे पुढील नियम आहेत. आता त्याच्यामध्ये नियम काय दिलेले आहेत ते पहा. आणि हे कोणते आहेत, तर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील राज्य कामगार विमा योजनेतील, म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागातील ही पदं आहेत. त्याच्यामध्ये पहा, सुरुवातीला संक्षिप्त नाव व प्रारंभ या नियम. आता ते नाव आपल्यासाठी महत्त्वाचं नाही, व्याख्या सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या नाहीत. त्याच्या पुढे जे महत्त्वाचं आहे तिथून आता सुरुवात करतो पहा. तर प्रभारी परिसेविका गट क, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ते पहा, की या पदावरील नियुक्ती परिचारिका गट क हे पद धारण करणाऱ्या, तसेच या पदावर 3 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी सलग व नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीने करण्यात येईल. म्हणजे प्रभारी परिसेविका हे पद पदोन्नतीनं भरलं जाईल असं त्यांनी दिलेलं आहे. परिचारिका गट क या पदासंदर्भात पहा, या पदावरील परिचारिका, तर या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे पुढील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून करण्यात येईल. याचा अर्थ काय होतो माहिती आहे का, की हे जे पद आहे वरचं प्रभारी परिसेविका हे पदोन्नतीनं भरलं जाईल
आणि हे जे परिचारिका पद आहे ना, हे आपली जी सरळ सेवा भरतीची परीक्षा आहे त्यामधून भरलं जाईल. आता त्यासाठी पात्रता काय, वयोमर्यादा तर सर्वांना माहिती आहे, त्यामध्ये काही बदल झालेला नाही. शैक्षणिक अर्हते फक्त मी तुम्हाला सांगणार आहे. तर परिचारिकेची शैक्षणिक अर्हता आहे पहा, उमेदवाराने साविधित विद्यापीठाची विज्ञान, आता साविधित विद्यापीठ म्हणजे काय, तर ज्याला शासनाची मान्यता आहे असं. तर विद्यापीठाची विज्ञान म्हणजेच नर्सिंग शाखेतील पदवी धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 अन्वये नोंदणी केलेली असावी, ही एक पात्रता आहे. किंवा उमेदवार, ही पहिली पात्रता, ज्यांच्याकडे ही पात्रता आहे ते पात्र आहेत. दुसरी पात्रता अशी आहे, उमेदवार विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि साविधित विद्यापीठाची सामान्य परिचारिका व प्रसूतीशास्त्र म्हणजे GNM, म्हणजे ज्यांचं GNM झालेलं आहे ते आणि ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे ते दोन्ही पात्र आहेत. विषयातील पदविका धारण केलेली असावी आणि महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966च्या 40 अन्वये नोंदणी केलेली असावी. म्हणजे सरळ सरळ सांगतो, परिचारिकेसाठी पात्र कोण आहे, तर ज्यांचं BSc नर्सिंग झालेलं आहे ते आणि ज्यांचं GNM झालेला आहे, GNM, मी इथं लिहून देतो, GNM झालेला आहे आणि BSc नर्सिंग झालेलं आहे ते याच्यासाठी पात्र आहेत आणि ते महाराष्ट्र परिचारिका अधिनियम 1966 नुसार त्यांची नोंदणी पाहिजे. आता दुसरं पद आहे पहा, भौतिकोपचार तज्ञ गट क. त्याच्यामध्ये याची सुद्धा, या पदावरील नियुक्ती निवड समिती मार्फत म्हणजे सरळ सेवनाची भरती होणार आहे परीक्षेच्या माध्यमातून. आता वयोमर्यादा 38-43, ओपनला 38, कॅटेगरीला 43, ते सगळ्यांना माहिती आहे. किमान शैक्षणिक अर्हता हे महत्वाचं आहे. तर उमेदवाराने साविधित विद्यापीठाची भौतिकोपचार तज्ञ विषयातील पदवी धारण केलेली असावी. म्हणजे कुठल्याही विद्यापीठाची कोणती पदवी पाहिजे, भौतिकोपचार तज्ञ या विषयातील, ही एक पात्रता आहे. ही पात्रता असेल तरी फॉर्म भरू शकता. आणि दुसरी पात्रता दिली उमेदवाराने महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 आणि 2004 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे, 2 अन्वये नोंदणी केलेली असावी. म्हणजे नोंदणी करणं खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. तिसरं पद आहे आहार तज्ञ गट क. पदावर नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या, म्हणजे याची सुद्धा निवड ही परीक्षेमार्फतच होणार आहे. वयोमर्यादा सेम आहे. शैक्षणिक अर्हता महत्वाचा आहे. तर उमेदवारांनी साविधित विद्यापीठाची पोषण व आहारशास्त्र विषयातील पदवी धारण केलेली असावी. पोषण आणि आहारशास्त्र विषयातील पदवी असावी. त्यानंतरचं पद आहे पहा, औषध निर्माता गट क. आता याच्यामध्ये या पदावरील नियुक्ती निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेच्या, म्हणजे याची सुद्धा परीक्षेच्या आधारे निवड होईल. वयोमर्यादा तीच आहे, ओपनला 38, कॅटेगरीला 43. शैक्षणिक अर्हता महत्वाचा आहे औषध निर्मात्यासाठी. तर उमेदवारांनी साविधित विद्यापीठाची औषध निर्माण विषयातील पदवी धारण केलेली असावी. म्हणजे औषध निर्माण जी पदवी पाहिजे, आता पदविका चालणार नाही, पदवी म्हणजे डी फार्म चालणार नाही, बी फार्म झालेलं पाहिजे, बॅचलर ऑफ फार्मसी झालेलं पाहिजे. आणि त्याच सोबत औषध निर्माणशास्त्र अधिनियम 1948 कलम 8 अन्वये नोंदणी केलेली असावी. नोंदणी महत्वाची आहे. आता त्याच्यानंतरचं पद आहे पहा, म्हणजे औषध निर्मात्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये ज्यांचं डी फार्म झालेलं आहे, डिप्लोमा इन फार्मसी, त्यांना फॉर्म भरता येणार नाही. ज्यांचं बी फार्म झालेलं आहे, बॅचलर ऑफ फार्मसी, त्यांनाच फॉर्म भरता येईल. एम फार्म झालेला असलं तरी फॉर्म भरता येतो. त्याच्या पुढे पाहता पुढचं पद आहे विद्युत हृदयस्पंदनालेख तंत्रज्ञ. याची सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या मार्फतच निवड होणार आहे आणि त्याची पात्रता अशी आहे की त्याच्यामध्ये 2 पात्रता आहेत. पहिली आहे, उमेदवारांनी हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची किंवा हृदय चिकित्सा विषयातील पॅरामेडिकल तंत्रज्ञानाची विज्ञान शाखेतील पदवी धारण केलेली असावी. किंवा एकतर ही असली तरी चालेल, हे नसेल तर दुसरी काय दिली, उमेदवाराने भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी आणि हृदय चिकित्सा विषयातील पदविका प्रमाणपत्र धारण केलेले असावे. आता याच्यामध्ये अनुभव काय दिलेला आहे माहिती आहे का, की उमेदवारांनी शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका किंवा खासगी रुग्णालये किंवा रोगनिदान केंद्र यामध्ये विद्युत हृदयस्पंदनालय तंत्रज्ञ म्हणून किमान 2 वर्षे रुग्णालयात काम केल्याचा अनुभव धारण केलेला असावा. खरं म्हणजे
शासनाने जी आर काढलेला आहे की या डटच्या परीक्षांमध्ये अनुभवाची कोणती अट नाहीये. 5 मे 2026 चा जी आर आहे. पण त्या जी आर मध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदांचा समावेश नाहीये, म्हणून कदाचित तिथं या पदासाठी अनुभवाची अट त्यांनी ठेवलेली आहे. पुढचं पद आहे रुग्णवाहिका चालक गट क, म्हणजे याच्यासाठी वय तर सेम आहे आणि यांची सुद्धा निवड स्पर्धा परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे. शैक्षणिक पात्रता पहा, उमेदवाराने विद्यापीठातून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा आणि उमेदवाराने किमान C1 प्रौढाचा वाहन परवाना धारण केलेला असावा. त्याच्या पुढचं पद आहे सामाजिक मार्गदर्शक गट क. आता याची शैक्षणिक पात्रता इथे दिलेली आहे पहा. उमेदवाराने सांविधिक विद्यापीठाची सामाजिक कार्य या विषयातील पदवी धारण केलेली असावी. म्हणजे सामाजिक कार्य या विषयातील पदवी ज्यांनी धारण केलेली आहे ते सामाजिक मार्गदर्शक गट क यासाठी अर्ज करू शकतात आणि ही सुद्धा सरळ सेवेद्वारेच भरती होणार आहे. पुढचं पद आहे व्यवसायोपचार तज्ञ गट क. याची पात्रता काय दिलेली आहे ते आपण पाहूयात. याची सुद्धा निवड ही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच होणार आहे. तर व्यवसायोपचार तज्ञ याची पात्रता अशी आहे, त्याच्यामध्ये 2 पात्रता दिल्यात त्यांनी. त्यामध्ये उमेदवारांनी सांविधिक विद्यापीठाची व्यवसायोपचार तज्ञ या विषयातील पदवी धारण केलेली असावी आणि दुसरं उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य व्यवसायोपचार व भौतिकोपचार परिषद अधिनियम 2002 आणि 2004 मध्ये त्यामध्ये दुरुस्ती झालेली आहे, अन्वये नोंदणी केलेली असावी. आता पुढचं पद आहे पहा दंत स्वच्छता तज्ञ गट क. आता दंत स्वच्छता तज्ञ गट क मध्ये याची निवड सुद्धा स्पर्धा परीक्षेमार्फत होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता अशी आहे, उमेदवारांनी सांविधिक विद्यापीठाची दंत यांत्रिकी या विषयातील पदविका धारण केलेली असावी, म्हणजे डिप्लोमा. पण याला अनुभव लागणार आहे बरं का, की उमेदवारांनी या क्षेत्रामध्ये काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि कुठला शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका किंवा खाजगी रुग्णालय सुद्धा चालणार आहेत किंवा रोग निदान केंद्र यामध्ये दंत यांत्रिकीशी संबंधित किमान 2 वर्षे रुग्णसेवे कामाचा अनुभव धारण केलेला असावा. त्याच्या पुढचं पद आहे नळ कारागीर गट क. याची सुद्धा निवड स्पर्धा परीक्षेच्या आधारेच होणार आहे. त्यासाठी पात्रता आहे हे ITI साठी आहे बरं का. उमेदवारांनी सांविधिक विद्यापीठाची माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि उमेदवारांनी सांविधिक विद्यापीठाची नळकाम या विषयातील पदविका धारण केलेली असावी आणि अनुभव आहे उमेदवारांनी किमान 2 वर्षे नळकाम केल्याचा अनुभव धारण केलेला असावा. आता त्याच्या पुढे ठीक आहे, ही पदं संपलेली आहेत आपली. तर या पदांचे सेवा प्रवेश नियम त्यांनी जाहीर केलेले आहेत पहा आणि त्यांची शैक्षणिक पात्रता सुद्धा त्यांनी दिलेली आहे. जर तुम्हाला स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि स्टाफ नर्स क्वेश्चन बँक विकत घ्या. यामध्ये PYQ दिलेले आहेत, म्हणजे प्रिव्हियस स्टाफ नर्सचे झालेले पेपर दिलेले आहेत आणि सरावासाठी भरपूर पेपर यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.